बातमी मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांना मानसोपचार तज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला होता। या टीकेला आता संजय राऊतांनीही उत्तर दिलंय। फडणवीसांमध्ये स्वतःविषयी सत्य पचवायची ताकद राहिली नाही असं राऊत म्हणाले। तर फडणवीसांना स्वप्नातही मीच दिसतो असंही राऊतांनी म्हटलंय। उलट संपूर्ण सरकारच मनोरुग्ण असल्याचं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला। त्यांना स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पचवायची ताकद राहिलेली नाही। आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे। इम्तियाज जलील म्हणतात की दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली आणि मीही तेच म्हणालो। पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजीप्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात आणि ते असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत। का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय। त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे। दरम्यान भांडूपमधील मशिदीवरच्या अनधिकृत भोंगा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेले आहेत। त्यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन भांडूप पोलिसांची भेट घेतली आहे। यावेळी मशिदीवरच्या भोंग्याला परवानगी देताना कागदपत्र तपासणी केली नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला। तर येत्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा सोमय्यांनी दिलाय। भांडूपमध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले। मी फक्त 48 तासाची त्यांना मुदत दिली आहे। असा प्रकार ते कोणी येतो आणि त्याला 3 महिने सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात, हे त्यांनी 48 तासात बंद नाही केलं तर इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करणार। दरम्यान त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे यासाठी 1100 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। 2 टप्प्यांमध्ये विकास आराखड्यानुसार कामं केली जातील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल आणि लवकरच याला मान्यता दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर फडणवीस बोलत होते। त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारनं जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशकात जाऊन याचा आढावा घेतलाय। पुढच्या महिन्यापासून कुंभमेळ्याच्या कामाची सुरुवात होणार आहे। या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उत्तर प्रदेशप्रमाणे आपणही कायदा तयार करू। गोदावरी नदीतलं पाणी शुद्ध करण्यासाठी STPचं जाळं तयार केलं जाईल आणि यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं ते म्हणाले। या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक ॲम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे। माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। दरम्यान नाशिकमध्ये युवा उद्योजकांसोबतच्या